तर मित्रांनो फायनली आपण आता डिग्रस मध्ये पोहोचलेलो आहोत. याचा विचार असा असतो की आपण स्वतःच पैसे द्यायचे आणि स्वतःचे चिरून घ्यायचे भावांनो. तर जुडेल असते म्हणते ए जुडेल आईच्या गावात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण चाललेलो आता डिग्रसला घंटी बाबाची यात्रा बघण्यासाठी. तर आपल्या सोबत आहेत आपले भूतवंश मामा आहेत आणि आपले निकित भाऊ आहेत आणि हा माझा भाऊ आहे आणि गावातल्या काही माझ्या बहिणी आहेत. तर मित्रांनो आम्ही निघलेलो आहोत मस्तपैकी, आता गावातून नेमकंच निघलेलो आहोत आणि आम्ही मस्त ऑटोवरती बसून चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे रस्ता आपला एक नंबर असल्यामुळे आपला मोबाईल एकदम स्टेबलाइज व्हिडिओ येत आहे. तर आपण जाऊया आता मस्तपैकी घंटी बाबाची यात्रा बघण्यासाठी आणि भेटू तुम्हाला डिग्रस मध्ये गेल्याच्या नंतर आणि दाखवतो तुम्हाला संपूर्ण आजचा म्हणजे ब्लॉग कसा असेल, काय असेल, घंटी बाबाची यात्रा कशी असते. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला मग आता तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे घंटी बाबाची यात्रा. मित्रांनो आपण आलेलो आहोत चिचपाडच्या समोर आणि इथं असं लोक म्हणतात की या चिचपाडची जी टेकडी आहे भावांनो, इथं नाही का भूत असते म्हणते, इथं चुडेल असते म्हणते. ए चुडेल आईच्या गावात. तर भावांनो बघू शकता झाड तुम्हाला दिसतंय का नाही दिसत मला माहित नाही. इथं चुडेल राहते म्हणते भावांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तिथं वास्तव्य करत आहे म्हणते. सो आपल्याला काय फरक पडत नाही हो. तर आपण जाऊया आता मस्तपैकी, आपला रस्ता पार करतोय आणि लेकराचं म्हणणं होतं की इथं चुडेल फिडेल आहे. तर बघू आपल्या मनात जर आलं काय एखाद्या दिवशी कंटेंट नसला तर इथं येऊन कंटेंट बनवू आपण. तर चला मग जाऊया मस्तपैकी आता, भेटू समोर गेल्याच्या नंतर. थोपाड का तुम्हाला दाखवत नाही कारण की अंधार आहे त्यामुळे दिसत नाही बरोबर. तर मित्रांनो फायनली आपण आता डिग्रस मध्ये पोहोचलेलो आहोत. सर्व आपले भाऊ बंधू सर्वजण चाललेले आहेत समोर आणि आपण पण चाललेलो आहोत मस्तपैकी मागे मागे. तर चला मग आता जाऊया, आता भेटतो तुम्हाला जत्रेच्या अंदर गेल्याच्या नंतर आणि दाखवतो काय विषय असेल ते मस्तपैकी. एन्जॉय घ्या ब्लॉगचा, आम्ही जत्रेचा घेतो, तुम्ही ब्लॉगचा एन्जॉय घ्या. तर भावांनो फायनली आपण एंटर झालेलो आहोत मस्तपैकी आपल्या घंटी बाबाच्या जत्रेमध्ये. तर बघू शकता एक नंबर खतरनाक जत्रा, गर्दी फिरदी फुल वन साइड गर्दी वगैरे आहे भावांनो. आणि आता सर्वजण पसराट होतील, एक नंबर बघू शकता. इकडे आकाश पाळणे वगैरे आलेले आहेत. तर हे आपले सर्व मित्र गावातले. तर बघू शकता तुम्ही वन साइड इकडे गर्दी फिरती मस्त. तर बघूयात आपण पूर्ण जत्रा आता. आणि भावांनो जर तुम्ही कुठल्या पण जत्रेत गेले तर तुम्हाला हा विषय दिसता असेल आणि याचं नाव काय तुम्हाला मी सांगतो भावांनो. याचा विषय असा असतो की आपण स्वतःच पैसे द्यायचे आणि स्वतःचे चिरून घ्यायचे भावांनो. तुम्हाला सांगतो भावांनो यातनी एवढी म्हणजे ह्या विषय, तर आपण म्हणजे आपलेच पैसे द्यायचे आणि आपली चिरून घ्यायचे असा विषय आहे भावांनो. तर मस्त पैकी इथं एकदम खतरनाक. चला रे चला आता मस्त पैकी जत्रा वगैरे बघूयात आपण. अरे भावांनो ते साऊंड खूपच लावलंय त्यामुळे आवाजात थोडं हे होत आहे. तर चला मग बघूया यात्रा आपण मस्त पैकी एन्जॉय करूयात. विचार झालेला आहे सर्वजणाला आता ज्यूस प्यायचा आहे. सो आता आम्ही त्याला सांगूयात आम्हाला किती ज्यूस लागतात वगैरे. तर पिऊयात मस्त ज्यूस वगैरे. तेवढंच म्हणजे कसं मला ना थोडंसं आता म्हणजे एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटतंय. तेवढीच एनर्जी येईल भाऊ, चहा काय दिसत नाही जवळपास. तो ज्यूस पिल्याच्या नंतर तेवढी एनर्जी दिसेल भाऊ. चला आता मस्त मी ज्यूस वगैरे पिऊयात. हे आपला निर्भय, हे आपला सम्यकदा, हे आपला सोमादा, आपली चंपी, आपला सुजल आणि आपले मामा भावांनो. खरं तर आम्ही येणार नव्हतो पण मामानं सांगितले की यायचं बा म्हणून. तर चला म्हणलं येऊ, म्हणलं काय विषय नाही. गर्दी एवढी आहे की खूपच गर्दी आहे. तर भावांना आपण वन साइड इकडे मस्त गर्दीत फिरतोय. आपले मामा काहीतरी घेतात, काय विषय काय माहित. मुंबई की सेल बोलते भाई, मुंबई की सेल. 100 रुपये खाली, 100 रुपये खाली, 100 रुपये.
भावांनो गर्दी एकदम खतरनाक आहे मस्त पैकी आणि प्रत्येक जागी सेल दिसते प्रत्येक जागी सेल. ये बघा झुला. तर भावांनो आता सर्व यात्रा आपण मस्तपैकी फिरत आहे इकडून तिकडे तिकडून इकडं. आपले सर्व मेंबर अरे गर्दी एवढी आहे ना भावांनो ते मोबाईल पण धरता येत नाही बरोबर. समोर हात केला की कुणाला ना कुणाला हात तर लागतोच. तर आपण मस्तपैकी हिंडतो इकडं तिकडं. हा चला घुसा. तर भावांनो आता हिच्या अंदर चाललेलो आम्ही सेल मध्ये. तर बघूया आता सेल मध्ये आपल्या लायकीचं काय भेटतं का. देखते इसमें तो सब घर के भांडे दिख रहे थे वहाँ. सो ये देखो चोमिया लुक आपके भाई का चोमिया लुक. तो चलिए दोस्तों देखते इसके अंदर कुछ मिलता है क्या. अपने मामा देख रहे हैं अंदर. हाँ आई टू लुक यार कल से बिजनेस स्टार्ट करता हूँ. आओ ये क्या है रे मामा. मिक्सर कट वाला. So, अभी ये लेके आपण लोग नहीं क्या कुकिंग ब्लॉग चालू करेंगे. अरे हो ना रे आईच्या गावात असा विषय तो. So, दोस्तों एक क्या बोलते इसको मिक्सी प्रत्येक वस्तू 100 रुपयाला. उचल. 100च्या सेल मध्ये घुसलं नाही तुम्हाला प्रत्येक आयटम 100 रुपयालाच पाहायला भेटेल. मस्त घरगुती आयटम सर्व 100 रुपयाला. जे लागते ते उचला 100 रुपयाला फक्त. चलो चलो अपने लायक कुछ तो दिख रहा नहीं है इसमें. सब घरगुती सामान है लेकिन देखते फिर भी अगर कुछ मिला तो रास्ते में. ये लाइट बहुत मार रहा है दोस्तों. कैसा लग रहा है चंपी तेरे को. और 100 वाली सेल मस्त. कौन सा भी माल उठाओ खाली 100 रुपये में. नो आपल्याकडे माईक नाही त्या कारणामुळे मोबाईल नाही का मला लांब करता येत नाही. जर थोडासा आपल्याकडे माईक जर असता ना भावांनो लय भारी विषय केला असता. आपण डायरेक्ट असा बोंगाट विषय केला असता ना भाई. 100 रुपयात टी शर्ट भावांनो 100 रुपयात. आणि इकडे हे क्या बोलते इसको मौत का खेल. टी शर्टा 200 100 200 100 में मिल रही एक नंबर. चंपी चंपी एन्जॉयमेंट ना ब्रो. आयफोन भेटत नाही भावांनो. हे आयफोन तुम्हाला कुठंच नाही भेटणार आजकाल. दिख रहा है क्या चांद दिखा क्या. चांद दिखा चांद. किधर है चांद. क्या दिखा. चांद नहीं दिखा लेकिन मामा को चांद नहीं दिखा अंदर भाई लोग. चांद नहीं दिखा लेकिन अंदर चांद नहीं दिखा. सो देखते हैं भावांनो अभी क्या विषय होता है अपना. कवर देखते हैं अभी अपने मोबाइल को. अपने मोबाइल का विषय ऐसा है कि अपने मोबाइल की कवर किधर नहीं मिल रही. अगर इधर मिली तो अम्मा कसम. माझ्या मोबाईलचा विषय असा आहे कुठल्या पण दुकानात जा कोणत्या पण दुकानात जा माझ्या मोबाईलची कवरच मिळत नाही भावांनो. तुमच्या ओळखी जर कोणतं दुकान असेल तर लावा ब्लेज 5G प्रोची कवर कुठे भेटते का पहा बरं भावांनो. अरे लय वैतागलो रे या मोबाईलला. कवरच भेटत नाही भावांनो. एकच पिवळी कवर वापरायला केव्हापासून. पांढरी होती पिवळी झाली आता ती. आने वाले तेरे होंगे लाखों हमसा ना कोई चाहे आसमां लो. आपल्या गावातले बारके बार गेले तर यामध्ये उड्या खात आहेत. हे आपला प्रोमादा ते मस्त उड्या खात आहेत भावांनो बघू शकता. आणि या काकूला पण म्हणलं या काकूला म्हणलं काकू मला बसू द्या. काकू म्हणते बाबा एक कानाखाली आमच्या गावात रे बोंबील आयो. अरे पहिलेच बोललो त्याला मला बसू नका. नाही बोलते बसा बसा. आता फाटायली रे. दोस्तों ये देखो अपन लोग आ गए इधर ऊपर. मतलब कैसा विषय ना ऊपर आ गए. अभी फुल फट रही है. क्या करे क्या ना करे कैसी है हाय. और अपने भाई लोग सब चले गए. अपने साथ ही दूसरा ही भाई आ गया है.
आपला मित्र आहे भावांनो. अरे आईच्या गावात रे बोंबील. भावांनो कसं बनलं रे, याला जराशी पण भीती वाटणार रे. बिंदास चिल मध्ये बसून आहे बाई, माझी फाट राहिली सगळी इकडं. अरे थांब रे. रे बापू इथे ये क्या हुआ तेरा वादा कैसे हुआ. आई शपथ रे. दोस्तों अभी ऐसा चल रहा है एकदम घारघूर घारघूर घारघूर. हमें लाइट बंद कर दी रे बाबू. ए बाबू लाइट बंद करली रे आईच्या गावात एकदाने. अरे भीती वाटत कर तुला. आपल्याला नाही लागत भीती आहे. यात्रा म्हणजे नारीने जुला माझा लेख म्हणते. तिकीट दिली ना आपण ना बाबू. 80 रुपये दिली रे. अबे साल्टी निघाली रे इकडं. नाही का तांत्रिक अडचणी आल्यामुळे नाही का जे आपला हिवाळा येणार होता का, ती हिवाळा कॅन्सल केलेला आहे. आणि नाही का डायरेक्ट आता बरसात चालू केली. अबे वन साइड पाणी पडायला याच्यात बसून लाईट पण गेली. खतरनाक पाणी चालू आहे. घर घर गाताना गाताना फिरवायला रे बाबो. काय झालं रे बाबो. अरे थांबो की बाबा थांबो. नाकाच्या पिलाला तुझा